ती थोडीशी फिजिकली वीक राहणारच आहे, की त्यांना एवढं काम नाही झेपणार आहे, नाही मेंटली नाही फिजिकली, हा कन्सिडरच होत नाही विषय. आणि हे समजून सांगणं फार अवघड जातं. तेव्हा अल्का टॉकीजच्या इथे फॅमिली कोर्ट होतं आणि ते थोडंसं कंजेस्टेड होतं. तर तिथे एक घटना घडली होती की सासू सासरे नवरा आणि बायको हे सगळे एकत्र काउन्सिलिंगला आले होते. जागा छोटीशी, म्हणजे आपण ज्या रूममध्ये बसलो त्याहीपेक्षा छोटी असेल, ह्याच्या अर्धी म्हणली तरी चालेल. तेव्हा ती सासू जी होती आणि तो नवरा, अक्षरशः नको त्या भाषेमध्ये शिवीगाळ सुरू होती कोर्टामध्ये. हा, आणि तो काउन्सिलर असा झाला होता की बाबा रे तुम्ही थांबा, ही जागा एवढ्या शिव्या देण्याची नाही आणि मला तेवढा वेळही नाही. कोर्टामध्ये जेव्हा आपण मॅटर दाखल करतो, समोरचा जेव्हा अपियर होतो, त्याच्यानंतर काउन्सिलिंग करणं ही एक प्रोसिजर आहे कोर्टामधली आपल्या. पण तिथे जे काउन्सिलर असतात तेवढा त्यांना वेळ सफिशियंट नाही पुरत. आणि त्याहून पुढे म्हणायचं झालं तर फक्त एक आत्तापर्यंतचं माझं ऑब्झर्वेशन की एकच मुद्दा असा आहे, पैसा. की चल मला घटस्फोट द्यायचा, तुला नवऱ्यालाही द्यायचा असतो, बायकोलाही द्यायचा असतो, पण तू मला किती देणार, मी तुला किती देणार, हा एकच मुद्दा असतो ज्याच्यावरनं ते मॅटर प्रोलॉंग होत जातं. मग बायको म्हणते मला 50 लाख पाहिजेत, नवरा म्हणतो नाही मी 5च देणार. अरे 5 कुठे 50 कुठे, समन्वय साधा ना काहीतरी. नाही राहायचं ना तुम्हाला, नका राहू, पण मग गोडीत वेगळे व्हा. स्वतःला मानसिक त्रास, शारीरिक त्रास, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फेस करणार, उपयोग नाहीये त्या गोष्टींचा. मग मला असं झालं की जर काउन्सिलिंग किंवा मेडिएशन करून जर ह्या लोकांच्या अमाऊंटमध्ये काही फरक आणता आला तर दॅट इज अ बिग अचिव्हमेंट. म्हणजे हे कोर्टामध्ये मॅटर चालणारच नाही. हे जे प्रोलॉंग मॅटर दिसतात फॅमिली कोर्टामध्ये, हे सगळे मॅटर फक्त आणि फक्त मेंटेनन्स, बस. खूप कमी मॅटर असे असतात की जे खरंच त्या बाईला किंवा त्या पुरुषाला त्रास झालेला असतो, की ते बेरेबलच नसतं. मला पैसे नकोत, मला जस्टिस पाहिजे, ह्या मुद्द्यावर असतात. पण मॅक्झिमम मध्ये आर लाईक की व्यवसाय झालेला आहे, बाकी काही नाही आहे. मग म्हणलं आपण ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलो तर इट्स अ गुड थिंग, म्हणून मी ह्या काउन्सिलिंगकडे वळले.